आज आपण घेणार आहोत इंटिग्रेशनचा नेक्स्ट पार्ट. आपण मागच्या पार्टमध्ये एकूण 15 फॉर्म्युले बघितले होते, प्लस आपण इंटिग्रेशन कसं काढायचं डायरेक्ट मेथडने ते शिकलो होतो. आज आपण जे शिकणार आहोत ते म्हणजे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आपण सबस्टिट्यूशन करून इंटिग्रेशन काढणार आहोत. आता सबस्टिट्यूशन करून आपण इंटिग्रेशन काढणार आहोत म्हणजे काय? ऑलरेडी आपण जेव्हा tan x चं इंटिग्रेशन काढलं, sec x चं इंटिग्रेशन काढलं, त्या सर्व ठिकाणी आपण हा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा पार्ट यूज केलेला होता इनडायरेक्टली. तर मग याच्यावर आपण पहिला थेरम घेऊया. याच्यावर सबस्टिट्यूशनचा थेरम असा आहे की इफ x इक्वल टू phi t इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. x कशामधलं फंक्शन आहे? t मधलं. ओके, देन इंटिग्रेशन ऑफ fx dx इज इक्वल टू, ह्याच इंटिग्रेशन कसं लिहू शकतो मी? इंटिग्रेशन ऑफ f, पण x म्हणजेच काय? phi t, dx म्हणजे phi dash t dt. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणजे fx dx हे इंटिग्रेशन आपण f ऑफ phi t इंटू phi dash t dt या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. बघा आपण काय करणार मग? हिअर आपल्याला दिलेलं काय? x इक्वल टू phi t इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t हे दिलेलं आहे आपल्याला. बरोबर, आपल्याला काय दिलेलं आहे? x हे t मधलं फंक्शन दिलेलं आहे आपल्याला. मग जर x हे t मधलं फंक्शन असेल तर x आणि t हे दोन व्हेरिएबल आपल्याकडे झाले. मग आपण जर xचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढलं तर ते dx अपॉन dt, आणि phi tचं डेरिव्हेटिव्ह जर विथ रिस्पेक्ट टू t काढलं तर ते phi dash t. बरोबर, म्हणजेच याचा मिनिंग काय झाला की या phi tचं डेरिव्हेटिव्ह phi dash t आहे. मग समजा मी जर इंटिग्रेशन ऑफ fx dx जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लेफ्ट हँड साईड, समजा ह्या इंटिग्रेशनला मी म्हटलं gx. ओके, मी काय केलं? ह्या इंटिग्रेशन जे आन्सर असेल ते gx. fxचं इंटिग्रेशन gx आहे, याचा दुसरा अर्थ असा होतो की gxचं डेरिव्हेटिव्ह fx आहे. बरोबर ना? अँटी डेरिव्हेटिव्ह या डेफिनेशननुसार fxचं इंटिग्रेशन gx, म्हणून gxचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे fx. याला म्हणणार मी इक्वेशन नंबर 2. नाव आता बघा, d बाय dx ऑफ gx म्हणजे gxचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय? d बाय dx. बघा हे d बाय dt घ्यायला पाहिजे मी. d बाय dt ऑफ gx म्हणजेच काय? समजा मला gxचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढायचं आहे, तर आपण याची एक मेथड शिकलेलो आहे डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये. कारण x हा व्हेरिएबल आहे. जसं आपण लॉग yचं डेरिव्हेटिव्ह काय काढायचो, तुम्हाला आठवत असेल तर लॉग yचं डेरिव्हेटिव्ह आपण काढायचो 1 अपॉन y, त्यापुढे लिहायचो dy बाय dx. तसं मला gxचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढायचं, तर मी कसं काढेल? मी पहिल्यांदा gxचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढेल आणि त्यानंतर पुढे लिहिल मी dx बाय dt, कारण मला डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच मला असं लिहिता येईल d बाय dt ऑफ gx इज इक्वल टू d बाय dx ऑफ gx. म्हणजेच काय? म्हणजेच d बाय dx ऑफ gxलाच आपण काय म्हटलं वरती बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये, याला आपण म्हटलंय fx इंटू dx बाय dt. इथपर्यंत कळालंय? आता बघा, म्हणजेच मी हे फंक्शन असं पण लिहू शकतो की नाही, d बाय dt
ऑफ जी एक्स इज इक्वल टू एफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. पण एफ एक्स म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू काय दिली आपल्याला फाय टी, एफ ऑफ फाय टी इंटू डी एक्स बाय डी टी. इथपर्यंत समजतंय. पण इथे पण मी एक व्हॅल्यू टाकू शकतो. इथं डी एक्स बाय डी टी आलेलं आहे, पण डी एक्स बाय डी टी म्हणजेच काय, फाय डॅश टी. म्हणजेच माझं फंक्शन तयार होईल डी बाय डी टी ऑफ जी एक्स इज इक्वल टू एफ ऑफ फाय टी इंटू डी एक्स बाय डी टी म्हणजेच फाय डॅश टी. समजते. म्हणजेच जी एक्स या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे राईट हँड साईड. तर मी काय करणार आता, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन काढणार. इंटिग्रेट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी. जर मी दोन्ही साईडचं इंटिग्रेशन काढलं विथ रिस्पेक्ट टू टी, तर इथे डी बाय डी टी आणि इंटिग्रेशन हे कॅन्सल होणार आहे, कारण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांचे रिसिप्रोकल आहेत. त्यामुळे ही टर्म कॅन्सल होणार आहे. आणि इकडे मी इंटिग्रेशन काढल्यानंतर इकडे इंटिग्रेशन आणि डी टीचं साईन येणार आहे. म्हणजेच मी हे फंक्शन आफ्टर इंटिग्रेशन असं लिहू शकतो, जी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणून इंटिग्रेशन आणि डी टी साईन इथे येईल आणि या साईडचं डी बाय डी टी आणि इंटिग्रेशन हे कॅन्सल होऊन जाईल. पण जी एक्स म्हणजे काय, जर आपण फ्रॉम वन चेक केलं तर जी एक्स म्हणजेच होतं इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स. जी एक्सची व्हॅल्यू काय होती, इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी डी टी. हे आपला जो थेरम आहे हा काय झाला, प्रूव्ह झालेला आहे. इथे थेरम प्रूव्ह करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि एक्झाम्पल्स सोडवणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आपण आता काय करणार आहोत, याची एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. हा थोडासा मोठा टॉपिक आहे, याच्यात जास्त एक्झाम्पल आहे, पण आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये हा पूर्ण टॉपिक एक्सप्लेन करायचा आहे. आपण जेवढे जास्त एक्झाम्पल घेऊ शकतो तेवढे आपण आज घेणार आहोत. बघा, एकदा जर याची कन्सेप्ट तुम्हाला समजली तर तुम्हाला याच्या पुढच्या इंटिग्रेशनच्या पार्टमध्ये फार कमी अडचण येतील. बघा, तर मी एक्झाम्पल घेतो आहे. एक्झाम्पल नंबर 1 आजचं, आय इक्वल टू साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स डी एक्स. क्वेश्चन काय असणार इथे, इव्हॅल्युएट द फॉलोविंग. आता बघा, एक्झाम्पल जर तुम्ही केअरफुली पाहिलं आणि मी तुम्हाला नेहमी असं सांगितलेलं आहे इंटिग्रेशनच्या पार्टच्या वेळेस तुमचं डेरिव्हेटिव्ह खूप चांगलं पाहिजे, कारण सबस्टिट्यूशनचा जो पार्ट आहे हा, याचा जो बेस आहे हा म्हणजे डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले. ज्या मुलाचे सगळे फॉर्म्युले पार्ट असेल, ज्याचं डेरिव्हेटिव्ह खूप चांगलं असेल, त्यासाठी हा फार सोपा पार्ट आहे. बघा, जेव्हा तुम्ही इंटिग्रेशनकडे बघाल, इंटिग्रेशनमध्ये काय फंक्शन आहे, साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स डी एक्स. तर तुम्हाला काय दिसतं, इथे काय दिसतं बघा तुम्हाला, इथे साइन रूट एक्स नावाचा आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही. आपण इंटिग्रेशनमध्ये डिव्हिजन करत नाही, आपल्याला इंटिग्रेशनमध्ये फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या दोनच गोष्टी माहीत आहेत, म्हणून डिव्हिजन अलाउड नाही. साइन रूट एक्स नावाचं फंक्शन नाही. मग इथं आपल्याला जर एक्झाम्पल सोडवायचं असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्हचा यूज करावा लागतो. मग जर तुम्ही एक्झाम्पल केअरफुली बघितलं तर तुम्हाला दिसेल इथे रूट एक्सची टर्म आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला वापरता येणार नाही आहे. आणि समजा मी इथे रूट एक्सला टी म्हटलं, तर आपण जो मागचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण असं शिकलो होतो की आपण अशा गोष्टीला टी नाही म्हणू शकत ज्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट नाही. डेरिव्हेटिव्ह जर कॉन्स्टंट असेल तर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. फक्त त्या कॉन्स्टंट, जी टर्म कॉन्स्टंट येणार आहे डेरिव्हेटिव्हची, ती डिनॉमिनेटरमध्ये लिहायची. पण इथं तसं होऊ शकत नाही, कारण रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय कॉन्स्टंट येत नाही. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, आणि तुम्हाला दिसेल इथं डिनॉमिनेटरमध्ये 1 रूट एक्स आहे. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागतं. मग याची जी ट्रिक आहे, ह्याची ट्रिक म्हणजे आपला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे, जो तुम्हाला पाठ असायला हवा. जर तुमचा फॉर्म्युला पाठ असेल
डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इक्वल टू 1/2 रूट एक्स. तर तुमच्या लक्षात येईल मी इथे रूट एक्सला जर टी म्हटलं, बघा मी हा फॉर्म्युला फक्त तुमच्यासाठी लिहिला, ज्या मुलांचा पाठ नाही त्यांच्यासाठी. जर मी इथे सबस्टिट्यूट केलं, समजा मी इथे सबस्टिट्यूट केलं किंवा पुट टी इक्वल टू रूट एक्स, मी काय सबस्टिट्यूशन केलं, रूट एक्सला मी टी म्हटले, तर याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, डी टी बाय डी एक्स येईल 1/2 रूट एक्स. यातलं आता मला आवश्यक 1 रूट एक्स आणि डी एक्स ही टर्म इथे दिसते, त्यामुळे ही टर्म इथं आणणार आहे. मी काय करणार, फक्त या डी एक्सला तिकडं ट्रान्सफर करणार आणि 2ला लेफ्ट हँड साईडला. तर हीच टर्म मी अशी लिहू शकतो, 2 डी टी इज इक्वल टू 1 रूट एक्स डी एक्स. लक्षात येते. म्हणजे इथे जी डी एक्स आणि अपॉन रूट एक्सची जी टर्म आहे, ह्या टर्मऐवजी मी 2 डी टी असं लिहू शकतो. आणि साईन रूट एक्स आहे, इथे रूट एक्सला मी टी म्हटल्यामुळे ते साईन टी लिहू शकतो. म्हणजेच मी ह्या पूर्ण एक्समधल्या इंटिग्रेशनचं कन्व्हर्जन हे मी पूर्णपणे टीमध्ये करू शकतो. म्हणजे मला हे इंटिग्रेशन असं लिहिता येईल, साईन रूट एक्स म्हणजेच टी, साईन टी, आणि साईन रूट एक्स सोडून जे फंक्शन उरले ते आहे डी एक्स अपॉन रूट एक्स, आणि डी एक्स अपॉन रूट एक्स म्हणजेच 2 डी टी. ते मी लिहू शकतो 2 डी टी. म्हणजेच आपलं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल तयार झालं, 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ साईन टी डी टी, जे आपल्या 15 फॉर्म्युल्यामध्ये आहे. आणि साईन टीचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो मायनस कॉस टी प्लस सी, बरोबर. आणि जर मी इथे टीची व्हॅल्यू टाकली तर -2 कॉस टी म्हणजेच काय होतं, रूट एक्स प्लस सी, हे आपलं असेल त्या इंटिग्रेशनचं ॲन्सर. समजते. जसे जसे एक्झाम्पल वाढतील तसं तसं तुमचं अंडरस्टँडिंग पण वाढेल. त्यामुळे हे केअरफुली बघा, समजून घ्या, आणि जर काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा. बघा सेकंड एक्झाम्पल मी घेतो आहे, x⁹ इंटू सेक स्क्वेअर इन ब्रॅकेट x⁻10 dx. बघा जर तुम्ही नुसतं एक्झाम्पल बघितलं तर तुमची एक गोष्ट पटकन क्लिक होणार की x⁻10चं डेरिव्हेटिव्ह 10 इंटू x⁹ मध्ये येते. म्हणजे ह्या फंक्शनला जर मी टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्हमध्ये x⁹ ही टर्म येते. हे जेवढं लवकर समजेल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. कारण मी इथे सेक स्क्वेअर x⁻10चं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकत नाही. माझ्याकडे u इंटू व्ही नावाचा कोणताही फॉर्म्युला नाही आहे. मग आपण इंटिग्रेशनमध्ये असं शिकलो होतो की आपण त्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आणू शकतो. पण इथे ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आणणं पण अवघड आहे. मग आपण पहिला प्रयत्न जो आपण करतो तो असतो सबस्टिट्यूशनचा. मग इथे जर तुम्ही केअरफुली चेक केलं, x⁻10चं डेरिव्हेटिव्हमध्ये x⁻9 येणार आहे, म्हणून मी इथं सबस्टिट्यूशन करतो, पुट टी इक्वल टू x⁻10. जर तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर डी टी, आता मी ह्या डी टी अपॉन डी एक्स लिहिण्याऐवजी ह्या डी एक्सला मी राईट हँड साईडला लिहिलं तरी चालेल. तर x⁻10चं डेरिव्हेटिव्ह येईल 10 इंटू x⁻9, हे विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह. फक्त मी डी टी अपॉन डी एक्सचा डी एक्स काय करतो आहे, राईट हँड साईडला लिहितो आहे. म्हणजेच मला असं मिळेल डी टी अपॉन 10 इक्वल टू x⁻9 डी एक्स. जर तुम्ही फंक्शन व्यवस्थित बघितलं इंटिग्रेशनचं, तर इंटिग्रेशनच्या फंक्शनमध्ये जर मी आज ते फंक्शन असं लिहिलं, सेक स्क्वेअर x⁻10 इंटू x⁻9 डी एक्स, तर तुमच्या लक्षात येईल की आपण इथं x⁻10ला टी म्हटलेलं आहे, त्यामुळे फंक्शन माझं टीमध्ये तयार झालं आहे. सेक स्क्वेअर x⁻10 म्हणजेच टी आणि x⁻9 डी एक्स म्हणजेच डी टी अपॉन 10. म्हणजेच हेच इंटिग्रेशनचं एक्झाम्पल माझं तयार झालेलं आहे, सेक स्क्वेअर टी डी टी, आणि याच्या बाहेर 1/10 कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे. आणि सेक स्क्वेअर टीचं आपल्याकडे डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. मग आपण याचा आन्सर लिहू 1/10. आणि सेक स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन काय असतं, टॅन टी प्लस सी. इंटिग्रेशनमध्ये आणि डेरिव्हेटिव्हमध्ये फॉर्म्युल्यामध्ये गोंधळ न झाला पाहिजे. तिथे जर मी टीची व्हॅल्यू टाकली तर टी कशाला म्हटलं होतं आपण, आठवतं आहे x⁻10ला. माझं आन्सर आलं 1/10 टॅन टी म्हणजेच x⁻10 प्लस सी. आपलं जे फायनल आन्सर असतं हे नेहमी एक्समध्येच असायला हवं, कारण आपल्याला दिलेलं एक्झाम्पल पण एक्समध्ये दिलेलं होतं. आपण घेऊ याच्या पुढचं एक्झाम्पल नंबर 3. बघा एक्झाम्पल आहे आय इक्वल टू, म्हणजे इंटिग्रेशन इक्वल टू e⁻³ log x इंटू इन ब्रॅकेट x⁻4
प्लस 1 ब्रॅकेट रेस टू मायनस 1 dx. मग जेव्हा तुम्ही एक्झाम्पल बघतात ना तेव्हा पहिला विचार तुमचा हा आला पाहिजे की मी इथे कुठे डेरिव्हेटिव्ह यूज करू शकतो का, सबस्टिट्यूशन यूज करू शकतो का. इथे जर तुम्हाला लॉगॅरिथम चॅप्टरमधलं एक फॉर्म्युला माहीत असेल ते फार सोपं जाईल. बघा तर मी हे एक्झाम्पल कसं लिहितो आता, i इक्वल टू ई रेस टू 3 log x आहे. जर इथे लॉगॅरिथमचा आपण फॉर्म्युला यूज केला तर मी याला 3 log x ला लिहू शकतो log x क्यूब. ई रेस टू काय लिहिल मी log x क्यूब आणि x रेस टू 4 प्लस 1 रेस टू मायनस 1 म्हणजेच काय तर 1/x रेस टू 4 प्लस 1 dx. मग एक लॉगॅरिथम चॅप्टरमध्ये एक फॉर्म्युला आहे की ई रेस टू लॉग x रेस टू n टू द बेस ई असेल. म्हणजे बेस जो आहे पूर्ण टर्मचा तो ई आहे आणि त्याच्या पॉवरचा जो लॉग आहे त्या लॉगचा पण बेस ई आहे. तर अशा वेळेस त्या फंक्शनचा आन्सर येतं एक्स रेस टू n. म्हणजे हा जर रूल तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला तो इथे अप्लाय करता येईल. कारण इथं जो लॉग दिलेला आहे या लॉगला बेस दिलेला नाही आहे, म्हणजेच या लॉगचा बेस काय असला पाहिजे ई असला पाहिजे. आणि हा जर रूल आपण इथे अप्लाय केला तर ह्या पूर्ण फंक्शनचा आन्सर येणार आहे एक्स क्यूब. म्हणजेच आपलं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल तयार झालेलं आहे एक्स क्यूब अपॉन एक्स रेस टू 4 प्लस 1 dx. आणि बघा आता लगेच तुमच्या लक्षात येईल एक्स रेस टू 4 प्लस 1ला जर मी टी म्हटलं, एक्स रेस टू 4 प्लस 1ला जर मी टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्हमध्ये एक्स क्यूबची टर्म येणार आहे. बघा कारण एक्स रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह असतं 4x क्यूब, 1चं डेरिव्हेटिव्ह असतं 0 आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे टीचं डेरिव्हेटिव्ह येतं dt बाय dx. मग हेच फंक्शन मी असं लिहू शकतो एक्स क्यूब dx इक्वल टू dt अपॉन 4. आणि हे जर मी सबस्टिट्यूशन इंटिग्रेशनमध्ये केलं तर हे इंटिग्रेशन पूर्णपणे टीमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे बघा मी इथे एक्स रेस टू 4 प्लस 1ला जर मी टी म्हटलं तर इथे येईल 1/t आणि जे एक्स क्यूब dx आहे त्याच्याऐवजी मी लिहिणार आहे dt अपॉन 4. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1/t dt. म्हणजेच हे आपल्या इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामधला फॉर्म्युला आहे. 1/x dxचं इंटिग्रेशन असतं log x, तसं 1/t dtचं इंटिग्रेशन असतं log t प्लस c. आणि आपण नेहमीप्रमाणे करतो तसं एक्झाम्पल एक्समध्ये आपल्याला पाहिजे म्हणून इथे टीची व्हॅल्यू टाकणं गरजेचं आहे. पण आपण टी कशाला म्हटलं होतं एक्स रेस टू 4 प्लस 1ला. म्हणजे आपल्या इंटिग्रेशनचं आन्सर तयार झालं 1/4 log x रेस टू 4 प्लस 1 प्लस c. लक्षात येते. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इंटिग्रेशन चांगलं येण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले जसे आवश्यक आहेत तसेच तुम्हाला डेरिव्हेटिव्हचेही सगळे फॉर्म्युले पाठ असायला हवे. म्हणून डेरिव्हेटिव्ह चांगलं असलेल्या मुलांना इंटिग्रेशन फार लवकर समजतं. म्हणून हे तुम्ही जाणून घ्या. जर तुम्हाला इंटिग्रेशनची प्रॅक्टिस जास्त करायची असेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह अजून चांगलं करा. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल डेरिव्हेटिव्हची तेवढं इंटिग्रेशनही तुम्हाला सोपं जाणार आहे. बघा एक्झाम्पल नंबर 4 आहे i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 7 रेस टू x log x इन ब्रॅकेट 1 प्लस log x dx. एक्झाम्पल दिसतंय 7 रेस टू x log x इन ब्रॅकेट 1 प्लस log x dx. इथे आपल्याला मागच्यासारखा फॉर्म्युला वापरायला काही चान्स नाही. ई रेस टू एक्स log x सारखं नाही. या लॉगचा बेस काय 7 नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे सबस्टिट्यूशन काय करायचं त्याचा विचार करावा लागेल. समजा मी इथे सबस्टिट्यूशन घेतलं पुट टी इक्वल टू एक्स log x तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा बरं. मग dt बाय dx काय तर इथं मला u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे x तसाच आणि log xचं डेरिव्हेटिव्ह ते असतं 1/x प्लस log x तसाच त्यानंतर एक्सचं डेरिव्हेटिव्ह त्याला 1. हा आहे u इंटू व्हीचा फॉर्म्युला ना. म्हणजेच मला असं मिळालं dt इक्वल टू x जर मी कॅन्सल केला इथे येईल 1 प्लस log x ब्रॅकेटमध्ये आणि हा dx ट्रान्सफर केल्यानंतर येईल dx. म्हणजे 1 प्लस log x dx हा झाला माझा dt. म्हणजे हे एक्झाम्पल मी पूर्णपणे टीमध्ये कन्वर्ट केलं आहे. म्हणजे माझं एक्झाम्पल तयार झालं 7 रेस टू x log x म्हणजेच t 1 प्लस log x dx म्हणजेच dt. म्हणजे हे एक्झाम्पल टीमध्ये काय कन्वर्ट झालं ते इंटिग्रेशन ऑफ 7 रेस टू t dt. आणि इथे मला डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहीत आहे. इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x dx त्याचं इंटिग्रेशन काय असतं a रेस टू x अपॉन log a. म्हणजेच याचं इंटिग्रेशन येणार आहे 7 रेस टू t अपॉन log 7 प्लस c.
म्हणजेच आय इकडे येणार आहे 7 पण आपण टी कशाला म्हटलं होतं, एक्स लॉग एक्सला अपॉन log 7 प्लस सी इज आवर आन्सर. लक्षात येते. इंटिग्रेशन मेनली एक्झाम्पलवर डिपेंड करते, कारण 12चं जे इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल खूप जास्त आहेत आणि हे एक्झाम्पल जर तुम्हाला चांगले समजले तर तुम्हाला 12वीच्या नंतरसुद्धा जे इंटिग्रेशन येणार आहे, डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन, त्याचे एक्झाम्पल सुटतील. म्हणून याची प्रॅक्टिस चांगली करा. मग नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ई रेज टू एक्स. बघा, जर तुम्ही केअरफुली एक्झाम्पल बघितलं आणि जर तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पार्ट आहेत आणि तुमची प्रॅक्टिस चांगली आहे तर तुमच्या इथे लक्षात येईल की एक्स ई रेज टू एक्सला जर मी टी म्हटलं, जर मी एक्स ई रेज टू एक्सला टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येतं. इथं यू इंटू व्हीचा फॉर्म्युला येईल, एक्स तसाच ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स तसाच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि इंटू डी एक्स. म्हणजेच मला डी टी इक्वल टू मिळेल ई रेज टू एक्स कॉमन काढल्यावर 1 प्लस एक्स डी एक्स. म्हणजे जो होल न्यूमरेटर आहे त्या पूर्ण न्यूमरेटरऐवजी मला डी टी लिहिता येईल जर मी एक्स ई रेज टू एक्सला टी म्हटलं तर. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार झालं. बघा, वरती जो न्यूमरेटर आहे ई रेज टू एक्स 1 प्लस एक्स डी एक्स, या पूर्ण न्यूमरेटरऐवजी मी लिहिणार आहे डी टी. म्हणजे माझं एक्झाम्पल तयार झालं 1 अपॉन कॉस स्क्वेअर टी डी टी. आणि जे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर, आणि सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याकडे आहे टॅन टी प्लस सी. मग जर मी याच्यामध्ये टीची व्हॅल्यू टाकली तर माझा ॲन्सर येणार आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए रेज टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ई रेज टू एक्स डी एक्स इज इक्वल टू टॅन टी. पण टी म्हणजेच काय, एक्स ई रेज टू एक्स प्लस सी इज आवर आन्सर. समजते. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, थोडा वेळ लागू शकतो, पण प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते. त्यामुळे हे सगळे एक्झाम्पल लिहा, समजून घ्या. नाही समजलं तर 4 वेळेस विचारा. बघा, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 5x अपॉन इन रूट ई रेज टू 5x प्लस 1 डी एक्स. एक्झाम्पल डायरेक्ट सोडवायला कोणताही चान्स नाही आहे. इथं यू अपॉन व्ही आपल्याकडे नाही आहे, म्हणून मी इथं सबट्युशनचाच विचार करणार. तर ई रेज टू 5xचं इंटिग्रेशन पण ई रेज टू 5xच असणार ना, म्हणून मी याला जर सबट्युशन केलं, पुट टी इक्वल टू ई रेज टू 5x प्लस 1, तर याचं डेरिव्हेटिव्ह येणार डी टी अपॉन डी एक्स इकडे काय, मग ई रेज टू 5xचं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेज टू 5x इंटू 5, 1चं डेरिव्हेटिव्ह असतं 0 इंटू डी एक्स. डी टी अपॉन डी एक्सचा तुम्ही डी एक्स ट्रान्सफर केला आहे. मग जर मी आता याची व्हॅल्यू इथे टाकली ई रेज टू 5x डी एक्सची, तर ती व्हॅल्यू येणार आहे डी टी अपॉन 5. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होणार आहे ई रेज टू 5x डी एक्स ऐवजी मी लिहिणार आहे डी टी अपॉन 5 आणि 1 अपॉन रूट टी. म्हणजेच 1 अपॉन 5 जर मी बाहेर लिहिला कॉन्स्टंट असल्यामुळे तिथे टी रेज टू मायनस हाफ डी टी. इथे मला सांगितलं होतं एक्सची कोणती पॉवर आली तर एक्स रेज टू यांचाच फॉर्म्युला यूज करायचा, म्हणून टी रेज टू मायनस हाफसाठी मी एक्स रेज टू यांचा फॉर्म्युला यूज करणार. मग याचं इंटिग्रेशन काय येणार, टी रेज टू मायनस हाफ प्लस 1 म्हणजे प्लस हाफ अपॉन हाफ प्लस सी. म्हणजेच माझा आन्सर असेल 2 अपॉन 5 इंटू रूट टी प्लस सी. म्हणजेच 2 अपॉन 5 इंटू रूट, पण टी कशाला म्हटलं होतं आपण, ई रेज टू 5x प्लस 1ला प्लस सी. हे माझं आन्सर. समजते. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 7. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेट रेज टू 4 द होल टर्म अपॉन 3x डी एक्स. बघा, तुम्ही जर एक्झाम्पल केअरफुली चेक केला तुमच्या लक्षात असेल की इथे मी कशाला सबट्युशन करू शकतो. मी काय एक्स प्लस 1ला टी नाही म्हणू शकत ना, एक्सला खाली 3xला. तर इथे सबट्युशन करण्यासाठी योग्य टर्म हीच आहे एक्स प्लस लॉग एक्स.
म्हणून जर मी सबस्टिट्यूशन असं केलं पुट टी इक्वल टू एक्स प्लस लॉग एक्स, तर मला डेरिव्हेटिव्ह असं मिळेल एक्स प्लस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 लॉग एक्सचं 1/x dx, बरोबर. म्हणजेच डी टी काय आला माझा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक्स प्लस 1/x dx. म्हणजे जर मी ते इंटिग्रेशनचं जे एक्झाम्पल आहे ते जर व्यवस्थित लिहिलं, म्हणजे जर हा 3 मी बाहेर लिहिला 1/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ, तर मला असं एक्झाम्पल लिहिता येईल एक्स प्लस 1/x इंटू एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू 4 dx. आणि आता जर मी हे सबस्टिट्यूशन इथे लिहिलं तर बघा एक्स प्लस लॉग एक्सला मी टी म्हटले, त्यामुळे झालं टी रेस टू 4, आणि ही टर्म सोडून काय उरलं एक्स प्लस 1/x आणि डी एक्स, ज्याला मी म्हणणार आहे डी टी. म्हणजे माझं एक्झाम्पल तयार झालं टी रेस टू 4 डी टी. आणि हे एकदम सोपं आहे. आता टी रेस टू 4चं इंटिग्रेशन असतं टी रेस टू 5/5 प्लस सी, एक्स रेस टू यांचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. म्हणजे माझा आन्सर आलं टी रेस टू 5/15 प्लस सी. जर मी इथं टीची व्हॅल्यू पुटअप केली तर माझा आन्सर येईल टी म्हणजेच काय होतं एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू 5/15 प्लस सी, हे माझं आहेचं आन्सर. समजते. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x² इंटू साइन एक्स क्यूब dx. बघा एक्झाम्पल पहिला कळेल की नाही. एक्स क्यूबला जर मी टी म्हटलं याचं डेरिव्हेटिव्ह येतं 3x², म्हणून मी याला सबस्टिट्यूशन करणार पुट टी इक्वल टू एक्स क्यूब. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय डी टी अपॉन डी एक्स इक्वल टू 3x². फक्त मी डी एक्सला काय करणार राईट हँड साईडला ट्रान्सफर करून लिहिणार. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x² आणि डी एक्सला मी डी टी म्हणणार आहे. मग एक्झाम्पल तयार झालं साइन टी डी टी. म्हणजेच माझा आन्सर येणार आहे साइन टीचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस टी प्लस सी, म्हणजेच मायनस कॉस टीची व्हॅल्यू काय होती एक्स क्यूब प्लस सी. हे तुमचं आन्सर. एक्झाम्पल नंबर 9. बघा एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक रेस टू एक्स 8x अपॉन कोसेक एक्स डी एक्स. बघा सेक रेस टू 8x अपॉन कोसेक एक्स डी एक्स. आता मी काय करणार इथे, तर इथे सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन असतं किंवा कोसेक स्क्वेअरचं मायनस कॉट असतं. तर इथे असं काही कन्व्हर्जन करता येणं शक्य नाही आहे, म्हणून मी याला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे कसं मी सेक ऐवजी लिहिणारे 1/cos आणि 1/cos ऐवजी लिहिणारे साइन, म्हणजेच 1/cos ऐवजी साइन लिहिल्यामुळे फंक्शन तयार होईल माझं साइन एक्स अपॉन, आणि सेक म्हणजे 1/cos, साइन एक्स अपॉन कॉस रेस टू 8x dx. आणि आता बघा आता खूप सोपं जाईल, कारण इथे मी कोसेकला टी म्हणू शकत नव्हतो ना सेकला, पण इथे मात्र मला माहीत आहे कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं साइन एक्स, म्हणून मी कॉस एक्सला इथं टी म्हणू शकतो. म्हणून माझं सबस्टिट्यूशन असेल पुट टी इक्वल टू कॉस एक्स. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार डी टी इक्वल टू, तर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स आणि डी टी अपॉन डी एक्सचा डी एक्स, म्हणजे त्याला मायनस डी टी इक्वल टू साइन एक्स डी एक्स. म्हणजेच हे जे एक्झाम्पल आहे हे टीमध्ये कन्वर्ट झाले. कसं, तर मी साइन एक्स डी एक्स लिहिणार आहे मायनस डी टी आणि कॉस एक्स लिहिणार आहे टी, म्हणजेच कॉस एक्स रेस टू 8 आहे, म्हणजेच टी रेस टू 8 1/t⁻8 इंटू मायनस डी टी. म्हणजे माझं एक्झाम्पल तयार झालं मायनस इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t⁻8ला कसं सोडवणार आपण एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युल्यानुसार टी रेस टू -8 डी टी. मग इथं आपण एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला जर यूज केला तर माझा आन्सर येईल मायनस टी रेस टू -8 प्लस 1 म्हणजेच -7 अपॉन -7 प्लस सी. म्हणजेच माझा आन्सर येईल हे मायनस आणि मायनस साइन प्लस होईल, तर 1/7 टी रेस टू 7 प्लस सी. पण टी कशाला म्हटलं होतं आपण टी म्हटलं होतं कॉस एक्सला. मग हेच आन्सर मी असं लिहू शकतो 1/7 कॉस रेस टू 7x प्लस सी. हे माझं आन्सर. समजतंय. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस √x dx. बघा इथे तुम्हाला
डेरिव्हेटिव्ह चांगलं समजणंच हाच एक ऑप्शन आहे इथे. तर बघा एक्स प्लस रूट एक्समध्ये टी कशाला म्हणणार, तुम्ही काय एक्सला टी म्हणणार किंवा रूट एक्सला टी म्हणणार, तर ते शक्य नाही. पण तुम्ही जर थोडा विचार केला त्याच्यामध्ये मला रूट एक्स कॉमन दिसतोय, कारण एक्सलाच मी असं लिहू शकतो रूट एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. म्हणून जर मी इथे रूट एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला तर रूट एक्स कॉमन निघेल, शिल्लक राहील ब्रॅकेटमध्ये रूट एक्स प्लस 1 डी एक्स, आणि मग तुम्हाला इथे सोल्युशन मिळेल. जर मी इथे रूट एक्स प्लस 1ला टी म्हटलं, रूट एक्स प्लस 1ला जर टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/2 रूट एक्स प्लस 0 इंटू डी एक्स. म्हणजेच मला 1 रूट एक्स डी एक्स ऐवजी लिहिता येणार आहे 2 डी टी. म्हणजे माझं एक्झाम्पल कसं तयार होणार बघा, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ जे 1 रूट एक्स आणि डी एक्स आहे ह्या टर्म ऐवजी मी लिहिणार आहे 2 डी टी, आणि रूट एक्स प्लस 1 ऐवजी लिहिणार आहे मी टी, म्हणजे 1/t इंटू 2 डी टी असं एक्झाम्पल तयार झालं. यालाच मी असं लिहू शकतो 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t डी टी. म्हणजेच 2 आणि 1/tचं इंटिग्रेशन असतं लॉग टी प्लस सी. जर मी इथे व्हॅल्यू टाकली 2 लॉग टी म्हणजेच काय होतं, टी म्हणजे होतं रूट एक्स प्लस 1 प्लस सी इज माय आन्सर. समजतंय ना. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 11. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस ई रेस टू मायनस एक्स डी एक्स. बघा इथे सबस्टिट्यूशन काय करणार, जर मी 1 प्लस ई रेस टू मायनस एक्सला टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह जे येणार आहे ते 1/x फॉर्म्युलानुसार काढावं लागणार आहे, आणि ती टर्म इथं दिसत नाही आहे. म्हणून इथं तुम्हाला थोडासा विचारच करावा लागेल. मी काय करतो, इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ई रेस टू एक्सने मल्टिप्लाय करतो. मी काय करणार आहे, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू एक्स. असं करण्याचं कारण काय बघा तुम्ही, जर मी मल्टिप्लाय केलं तर काय मला मिळेल ई रेस टू एक्स अपॉन, इथं जर मी प्रत्येकाला ई रेस टू एक्सने मल्टिप्लाय करतो ना, इथे येईल ई रेस टू एक्स प्लस 1 डी एक्स. तुमच्या लक्षात असेल की ई रेस टू एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे. म्हणजे मला इथे सबस्टिट्यूशन करता येईल. म्हणजे पुट टी इक्वल जर मी ई रेस टू एक्स प्लस 1 घेतलं तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू एक्स प्लस 1 ई रेस टू एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह येईल ई रेस टू एक्स, आणि 1चं डेरिव्हेटिव्ह येईल 0 डी एक्स. म्हणजेच मला हे इंटिग्रेशन असं लिहिता येईल ई रेस टू एक्स आणि डी एक्स येणार डी टी, आणि ई रेस टू एक्स प्लस 1ला टी म्हटल्यामुळे इथे येईल 1/t डी टी, आणि 1/tचं इंटिग्रेशन काय असतं लॉग टी प्लस सी. आणि जर आपण इथं टीची व्हॅल्यू टाकली तर माझा आन्सर येईल लॉग टी म्हणजेच काय ई रेस टू एक्स प्लस 1 प्लस सी, हे माझं आन्सर. बघा एक्झाम्पल नंबर 12. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 मायनस 5x इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 मायनस एक्स ब्रॅकेट रेस टू 3/2 डी एक्स. आता हे तुम्हाला थोडंसं केअरफुली बघावं लागेल. बघा इथे काय दिसतंय, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, बरोबर. पण आपण इंटिग्रेशनमध्ये यू इंटू व्हीचा फॉर्म्युलाच वापरत नाही, म्हणजे आपल्याला याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग यासाठीची ट्रिक व्यवस्थित समजून घ्या. कसं बघा, मी जर 4 मायनस 5xला टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येणार -5, म्हणजे मला इथे त्याचा यूज होणार नाही आहे आणि ते डेरिव्हेटिव्ह मला मिळत नाही आहे. म्हणून मी इथे थोडीशी वेगळी ट्रिक यूज करतो आहे, ज्याची पॉवर रॅशनल नंबर वगैरे आहे त्या टर्मला जर मी टी म्हटलं, म्हणजे जर मी समजा सबस्टिट्यूट केलं पुट टी इक्वल टू 3 मायनस एक्स, बरोबर, तर मला डेरिव्हेटिव्ह काय मिळेल डी टी अपॉन डी एक्स. तर 3 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1, बरोबर. म्हणजे डी टी इक्वल काय आलं मायनस डी एक्स, म्हणजेच डी एक्सची व्हॅल्यू येईल मायनस डी टी. पण जर मी इथं 3 मायनस एक्सला टी म्हटलं, डी एक्स ऐवजी मायनस डी टी लिहिलं, तरीही माझं एक्झाम्पल पूर्णपणे टीमध्ये कन्वर्ट होत नाही आहे. म्हणून मी काय करतो, ह्या टी इक्वल टू 3 मायनस एक्स वरून मी एक्सची व्हॅल्यू काढून घेतो. इथे एक्सची व्हॅल्यू किती येणार, इथे एक्सची व्हॅल्यू जर मी ट्रान्सफर केलं टर्म व्यवस्थित तर ती व्हॅल्यू येणार आहे 3 मायनस टी, आणि ही एक्सची व्हॅल्यू मी ह्या इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो, जेणेकरून हे इंटिग्रेशन पूर्णपणे टीमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे हे इंटिग्रेशन कसं तयार होईल आता बघा, इन ब्रॅकेट आय इक्वल टू इन ब्रॅकेट 4 मायनस 5x, 4 मायनस 5x, पण एक्स म्हणजेच काय, एक्स म्हणजेच 3 मायनस टी, बरोबर. 4 मायनस 5x आणि मी 3 मायनस एक्सला टी म्हटल्यामुळे ते झालं टी रेस टू -3/2
आणि डी एक्सची व्हॅल्यू आहे मायनस डी टी. म्हणजे बघा हे पूर्ण एक्झाम्पल टीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे मला आता हे मायनस साइन जर मी इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं तर मला असं लिहिता येईल इन ब्रॅकेट 4 मायनस 5ने मल्टिप्लाय करून -15 मायनस मायनस प्लस 5t इंटू टी रेस टू -3/2 डी टी. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -11 प्लस 5t इंटू टी रेस टू -3/2 डी टी. जर मी इथे या टी रेस टू -3/2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आणि बाहेर मायनस साईनने पण मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर येणार आहे इंटिग्रेशन ऑफ 11 इंटू टी रेस टू -3/2 -5 मायनस इंटू प्लस -5 टी रेस टू 1 इंटू टी रेस टू -3/2 म्हणजे टी रेस टू -12 डी टी. म्हणजेच हे एक्झाम्पल काय झालं आहे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट झालं आहे. बरोबर. मग आता मी दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन काढेल. म्हणजे माझं इंटिग्रेशन येईल 11 इंटू टी रेस टू -3/2 डी टी -5 इंटू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू -12 डी टी. आणि दोन्ही ठिकाणी मला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आता यूज करता येईल. म्हणजे 11 इंटू काय लिहितं एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युलानुसार टी रेस टू -3/2 प्लस 1 म्हणजेच -12 अपॉन -12 -5 इंटू टी रेस टू -12चं इंटिग्रेशन काय येणार टी रेस टू -12 प्लस 1 म्हणजे प्लस हाफ अपॉन हाफ प्लस सी. म्हणजे माझं आन्सर आलं -22 इंटू टी रेस टू -12 म्हणजेच 1/√t. आणि हा इथे -10 आणि टी रेस टू प्लस हाफ म्हणजेच √t प्लस सी. जर मी इथे टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर माझा आन्सर येईल -22/√t. पण टी कशाला म्हटलं तर आपण 3 - x ला -10 इंटू √t. टी म्हणजेच काय 3 - x प्लस सी. हे माझं असेल ह्या एक्झाम्पलचं आन्सर. समजतंय. एक्झाम्पल नंबर 13. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 2x अपॉन ए स्क्वेअर साइन स्क्वेअर x प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर x डी एक्स. आता बघा इथेही तुमचं डेरिव्हेटिव्हच चांगलं असायला हवं. मी इथं सबस्टिट्यूशन करणार आहे डिनॉमिनेटरला. मी ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्सला टी म्हणणार आहे. का जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं डी टी बाय डी एक्स तर बघा ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार तर आपण साइन एक्सला टी म्हणतो सॉरी. ते इथं टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं 2t म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह येईल 2 साइन एक्स आणि परत टीचं डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे ते येईल कॉस एक्स. याचप्रमाणे जर मी कॉस स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं ते येईल 2 कॉस एक्स आणि परत कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. बरोबर. म्हणजेच डी टीचं आन्सर येणार आहे माझं ए स्क्वेअर पण 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजेच साइन 2x आणि हे मायनस बी स्क्वेअर 2 कॉस एक्स इंटू साइन एक्स म्हणजेच साइन 2x डी एक्स. म्हणजेच जर यातून मी साइन 2x कॉमन काढलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर साइन 2x डी एक्स अशी मला टर्म मिळेल. म्हणजेच मला डी टी अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू साइन 2x डी एक्स मिळालेलं आहे. मग हे जर मी माझ्या इंटिग्रेशनमध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर माझं इंटिग्रेशन येईल आय इक्वल टू बघा 1 अपॉन मी खालच्या पूर्ण डिनॉमिनेटरला टी म्हटलं आहे त्यामुळे 1 अपॉन टी आणि साइन 2x डी एक्स ऐवजी मला मिळेल डी टी अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जर मी आता 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉमन काढला बाहेर इथे शिल्लक राहील 1 अपॉन टी डी टी आणि याचं इंटिग्रेशन काय येणार मग 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन असतं लॉग टी प्लस सी. म्हणजे आपण जर इथं व्हॅल्यू पुटअप केल्या तर माझा आन्सर येईल 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लॉग टी म्हणजेच काय तर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी इज माय आन्सर. समजते. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 14. आता हे केअरफुली चेक करा हे एक्झाम्पल पण कारण बरेच मुलं ह्या एक्झाम्पलला पण अडतात. बघा इंटिग्रेशन आय इक्वल टू रूट टॅन एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स.
एक्झाम्पल सोडवण्यासाठी मी सबस्टिट्यूशन काय करणार. आता इथे तुम्हाला थोडा विचारच करावा लागेल, कारण साइन एक्सला टी म्हणून चालणार नाही, ना कॉस एक्सला टी म्हणून चालणार नाही. इथे मला साइन टू एक्सचा फॉर्म्युला वापरता येणार, म्हणून मी थोडासा विचार करतो. कारण आपला कोणत्याच फॉर्म्युल्यामध्ये न्यूमरेटरमध्ये रूट येत नाही डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणून मी काय करणार, ह्या रूटला मी डिनॉमिनेटरमध्ये आणणार. कसं, तर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला रूट टॅन एक्स मल्टिप्लाय करणार. माझं एक्झाम्पल आहे रूट टॅन एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स. तर मी काय करणार, न्यूमरेटरला टॅन एक्स मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण रूट टॅन एक्स मल्टिप्लाय केलं. त्यामुळे काय होईल, वरती येईल रूट टॅन एक्स इंटू रूट टॅन एक्स म्हणजेच टॅन एक्स. म्हणजे एक्झाम्पल तयार झालं टॅन एक्स अपॉन रूट टॅन एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स. तर आता मी काय करणार, ह्या 1 अपॉन रूट टॅन एक्सला ॲज इट इज ठेवणार, बरोबर. आणि ह्या टॅन एक्सला मी साइन अपॉन कॉसमध्ये कन्वर्ट करणार. हा टॅन एक्स म्हणजेच काय, साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डिनॉमिनेटरमध्ये साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स. तुमच्या लक्षात येईल, मग ही साइन एक्सची टर्म कॅन्सल होणार. माझं एक्झाम्पल शिल्लक राहील 1 अपॉन रूट टॅन एक्स इंटू कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार होणार इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन रूट टॅन एक्स डी एक्स. आणि जर मी आता इथे सबस्टिट्यूशन केलं, मी टॅन एक्सला जर टी म्हटलं तर ह्या टीचं डेरिव्हेटिव्ह येणार डी टी बाय डी एक्स इक्वल टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार सेक्स स्क्वेअर एक्स. जर डी एक्स ट्रान्सफर केला तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. आता जर मी सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्सला डी टी म्हटलं तर माझं एक्झाम्पल तयार होईल आ इक्वल टू 1 अपॉन रूट टी डी टी. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट टी म्हणजेच टी रेस टू मायनस हाफ डी टी. मग टी रेस टू मायनस हाफचं इंटिग्रेशन काय असतं, टी रेस टू मायनस हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस सी म्हणजेच 2 रूट टी प्लस सी. म्हणजेच माझा आन्सर येणार आ इक्वल टू 2 रूट टी म्हणजेच काय, टॅन एक्स प्लस सी इज माय आन्सर. हे तुम्हाला तुमचं डेरिव्हेटिव्ह चांगलं करावं लागेल आणि हा प्रॅक्टिसचा भाग आहे. इंटिग्रेशन हा पूर्णपणे प्रॅक्टिसचा चॅप्टर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 15. बघा, इंटिग्रेशन ऑफ आ इक्वल टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. बघा, इथे पण तोच प्रॉब्लेम आहे. इथे डिव्हिजन दिसते मला, पण इंटिग्रेशनमध्ये डिव्हिजन नाही आहे. आपल्याला एनी हाऊ कंडिशन हे एक्झाम्पल ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्येच कन्वर्ट करायचं आहे. मग मी काय करेल, तो वरती एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून मी याचा स्क्वेअर करणार. मग स्क्वेअर काय, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डी एक्स. मग तुमच्या लक्षात येईल की ते एक्स स्क्वेअर प्लस 1ची टर्म आलेली आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1ची टर्म आहे. म्हणून मी याला जर सेपरेट केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये घेतो, मायनस 2x जर सेकंड ब्रॅकेटमध्ये घेतला तर मला हीच टर्म अशी लिहिता येईल, एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि जर आता मी डिनॉमिनेटर सेपरेट केला तर मला टर्म मिळेल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स स्क्वेअर प्लस 1 गेट कॅन्सल आफ्टर सेपरेटिंग द टर्म डी एक्स मायनस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. तर बघा, इथे तुम्हाला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. तर तुमचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पार्ट असतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला लगेच कळेल. हा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्सचा, टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणून 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन इनवर्स एक्स. आणि या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 1ला जर मी टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्हवरती बघा, म्हणून मी या सेकंड इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन करणार आहे पुट टी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1, ज्याच्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे डी टी इक्वल टू 2x डी एक्स. म्हणजे डी टी अपॉन डी एक्स इक्वल टू 2x आणि डी एक्स ट्रान्सफर केला 2x. तर मला इंटिग्रेशन मिळेल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स फर्स्ट इंटिग्रेट, आणि सेकंडमध्ये येईल 2x डी एक्स म्हणजे मी लिहिणार आहे डी टी, म्हणजे 1 अपॉन टी रेस टू 2 डी टी. म्हणजे माझं एक्झाम्पल तयार झालं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू मायनस 2 डी टी. म्हणजेच
1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन इनवर्स एक्स मायनस टी रेस टू -2चं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला टी रेस टू -2 + 1 म्हणजे -1 अपॉन -1 + सी. म्हणजेच माझा आन्सर असेल टॅन इनवर्स एक्स प्लस 1/t + सी. आन्सर आलं माझं टॅन इनवर्स एक्स प्लस 1/x² + 1 + सी. हे माझं असेल इंटिग्रेशनचं आन्सर. आपण घेऊ आता पुढचं एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल नंबर 16. I = इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस x⁻⁴ dx. बघा इथे ह्या एक्झाम्पलला आपण थोडासा विचार केला तर आपण व्हाया सबट्यूशन सोडवू शकतो. कसं बघा, हाफ आणि 1/3 याचा जर आपण LCM काढला डिनॉमिनेटरचा 2 आणि 3 तर ते तो 1/6. तर म्हणून मी काय करणार याला सबट्यूशन करणार. पुट t = x⁻⁴ याचाच मिनिंग अशा प्रकारे मला लिहिता येईल. देअरफॉर t⁻⁶ = x. यालाच मी असे लिहू शकतो, जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर t² = x⁻⁴ ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच x⁻⁴. जर मी दोन्ही साईडचा क्यूब केला तर t³ = x⁻⁴ क्यूब म्हणजेच x⁻². बरोबर. आणि जर मी t⁻⁶ = xचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर मला असं लिहिता येईल ते t⁻⁶चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू मी काढणार आहे x. तर 6t⁵ dt/dx = x⁻⁴. म्हणजेच मला 6t⁵ dt = dx असं रिलेशन मिळेल. आणि जर मी ह्या सर्व व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला इंटिग्रेशन मिळणार आहे I = इंटिग्रेशन ऑफ 1/x⁻⁴ म्हणजेच t³ प्लस x⁻⁴ म्हणजेच t² आणि dx म्हणजेच 6t⁵ dt. बरोबर. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार होणार आहे. जर मी 6 बाहेर काढलं तर t⁵ अपॉन आणि खाली t³ प्लस t² मध्ये t² कॉमन काढला तर शिल्लक राहील t + 1 dt. आणि माझा आन्सर येणार आहे 6 × इंटिग्रेशन ऑफ t⁵ अपॉन t² म्हणजेच t³ अपॉन t + 1 dt. बघा इथे पण तुम्हाला थोडा विचार करावा लागेल, कारण आपल्याकडे डिव्हिजन ही टर्म नसते, आपल्याला ॲडिशनमध्ये आणायचं आहे. म्हणून मी काय करतो, मी ह्या न्यूमरेटरला t³ ला लिहितो t³ + 1 आणि त्यापुढे लिहितो -1. जर हा 1 1 कॅन्सल केला तर मला t³ मिळणार आहे. पण याचा फायदा असा होणार आहे, जर मी ह्या t³ + 1चे फॅक्टर पाडले आणि डिनॉमिनेटर मी सेपरेट केलं तर मला इंटिग्रेशन मिळणार आहे 6 × इंटिग्रेशन ऑफ t³ + 1चे फॅक्टर येतात t + 1 इन फर्स्ट ब्रॅकेट t² - t + 1 इन सेकंड ब्रॅकेट. त्याचा डिनॉमिनेटर आहे t + 1 तो सेपरेट केला आणि -1/t + 1 dt. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं 6 × इंटिग्रेशन ऑफ, इथे t + 1 जर ही टर्म कॅन्सल केली तर शिल्लक राहील t² - t + 1 dt मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/t + 1 dt. आणि आपण याचं सेपरेटली इंटिग्रेशन काढू शकतो. कसं बघा, 6 × इन ब्रॅकेट इथे ॲडिशन सबट्रॅक्शन आहे त्यामुळे आपण प्रत्येक टर्मचं सेपरेट इंटिग्रेशन काढू. म्हणजे t² इंटिग्रेशन येणार आहे t³ मायनस t⁻⁴ इंटिग्रेशन असतं t⁻²/2 प्लस 1चं इंटिग्रेशन येईल t मायनस 1/t + 1. मी याला डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकतो. t + 1ला जर मी थोड्या वेळासाठी लेटर मांडलं त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, म्हणून मी याला काहीतरी लेटर मांडलं p समजा, तर याचं येईल 1/p आणि याचं इंटिग्रेशन असतं log p. म्हणजे याचं इंटिग्रेशन येईल log t + 1 आणि t + 1चं डेरिव्हेटिव्ह असतं 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. जर आपण ह्या सर्व ठिकाणी t ऐवजी जर x⁻⁴ लिहिलं तर मला हेच आन्सर असं लिहिता येईल I = 6 इन ब्रॅकेट t³ म्हणजेच x⁻⁴ अपॉन 3 मायनस t² म्हणजे x⁻⁴/2 प्लस t म्हणजे x⁻⁴ मायनस log t + 1 म्हणजे x⁻⁴ + 1 + c. हे माझं
आन्सर. इथे मी याला 6ने मल्टिप्लाय करून पण आन्सर लिहू शकतो. हेच आन्सर मी असे लिहिल 2 × √x मायनस 3 × x⁻1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ x प्लस 6 × 6 √x मायनस 6 log इन ब्रॅकेट 6 √x प्लस 1 प्लस c. हे माझं इंटिग्रेशनचं आन्सर असणार आहे. एक्झाम्पल नंबर 17 आहे. I = इंटिग्रेशन ऑफ साइन इन ब्रॅकेट x प्लस a अपॉन कॉस इन ब्रॅकेट x मायनस b dx. हे पण एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. बघा, हे पण समजून घ्यावं लागेल तुम्हाला. न्यूमरेटरमध्ये साइन x प्लस a, डिनॉमिनेटरमध्ये कॉस x मायनस b. जोपर्यंत आपल्याला सेम टर्म न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये मिळत नाही तोपर्यंत आपण कॉस फंक्शनला t नाही म्हणू शकत किंवा इथं सबस्टिट्यूशन करणं शक्य नाही आहे. म्हणून मी काय करतो बघा नीट. तर मी काय करणार, ही जी टर्म आहे x मायनस b ही टर्म न्यूमरेटरमध्ये आणायचा प्रयत्न करणार. कसं बघा, तर मी एक्झाम्पल असं लिहितोय साइन इन ब्रॅकेट. मला x मायनस b ही टर्म न्यूमरेटरमध्ये हवी म्हणून मी x मायनस b ही टर्म लिहिली. बघा, पण न्यूमरेटरमध्ये काय x प्लस a, तर मी x लिहिला आहे पण a नाही लिहिला आहे म्हणून मी पुढे लिहितो प्लस a. म्हणजे मला x प्लस a ते मिळालेला आहे आणि हा मायनस b जो एक्स्ट्रा लिहिला आहे तो मी कॅन्सल करायला पुढे प्लस b लिहितो. जेणेकरून याचं जे आन्सर आहे, जर मी हे मायनस b आणि प्लस b कॅन्सल केलं तर x प्लस a शिल्लक राहणार आहे. पण याचा फायदा असा होणार आहे की ज्याच्यामुळे मला न्यूमरेटरमध्ये साइन a प्लस बीचा फॉर्म्युला यूज करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये x मायनस बी ही टर्म येणार आहे. मग जर मी इथे x मायनस बीला जर a म्हटलं आणि a प्लस बीला जर b म्हटलं तर मी इथे साइन a प्लस बी इक्वल टू साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b हा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे माझं इंटिग्रेशन काय बघा, वरती येईल साइन a प्लस बीचा फॉर्म्युला म्हणजे न्यूमरेटरमध्ये येणार माझं साइन x मायनस बी इंटू कॉस a प्लस बी प्लस कॉस x मायनस बी इंटू साइन a प्लस बी द होल टर्म डिवाइड बाय कॉस x मायनस बी. ह्याच्यामुळे काय होणार आहे बघा, ह्याच्यामुळे काय होईल, जेव्हा मी डिनॉमिनेटर सेपरेट करेल, जर मी डिनॉमिनेटर सेपरेट केला तर साइन x मायनस बी इंटू कॉस ए प्लस बी अपॉन कॉस एक्स मायनस बी येईल आणि याच्यामध्ये साइन अपॉन कॉस ऐवजी मी लिहू शकतो टॅन x मायनस बी इंटू कॉस ए प्लस बी डी एक्स. आणि जर मी सेकंड टर्मला डिनॉमिनेटर सेपरेट केला तर कॉस एक्स मायनस बी आणि कॉस एक्स मायनस बी टर्म कॅन्सल होणार आहे आणि शिल्लक राहणार आहे साइन ए प्लस बी. म्हणजेच हे एक्झाम्पल ॲडिशनमध्ये कन्वर्ट झाले. आणि जर मी आता पुढे याला सॉल्व केलं तर इथे कॉस ए प्लस बी ही टर्म कॉन्स्टंट आहे त्यामुळे ती बाहेर निघेल आणि मला फक्त टॅन एक्स मायनस बीचं इंटिग्रेशन काढावं लागेल. तसंच सेकंड इंटिग्रेशनमध्ये साइन ए प्लस बी ही टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे मला फक्त 1चं इंटिग्रेशन काढावं लागेल. म्हणजे माझा ॲन्सर येणार आहे कॉस ए प्लस बी इंटू टॅन, याला जर मी टी म्हटलं तर टॅन टीचं इंटिग्रेशन. टॅन टीचा फॉर्म्युला असतो लॉग सेक टी म्हणजे लॉग सेक एक्स मायनस बी आणि ज्याला आपण टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली, कारण आपण एक्स मायनस बीला टी म्हटल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह तर 1 प्लस साइन ए प्लस बी कॉन्स्टंट टर्म आहे आणि 1चं इंटिग्रेशन येतं एक्स आणि पुढे प्लस सी. म्हणजे माझं फायनल ॲन्सर झालेलं आहे कॉस ए प्लस बी इंटू लॉग सेक एक्स मायनस बी प्लस एक्स साइन ए प्लस बी प्लस सी. दिस इज द आन्सर ऑफ दिस इंटिग्रेशन. समजते? बघा, ह्या प्रकारे मी अजून काही एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा मी घेतलं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन
साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस ए इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस बी डी एक्स. बघा एक्झाम्पल काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे तुम्हाला. आय इक्वल टू काय दिले बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, इथं मला टर्म काय दिसते, साइन एक्स मायनस ए इंटू साइन एक्स मायनस बी डी एक्स. आणि जर मी सांगितलेलं लक्षात असेल तुमच्या, तर मी असं सांगितलं होतं जे डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहेत ब्रॅकेटमधला एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी, ह्या टर्म आपल्याला न्यूमरेटरमध्ये आणायचे आहेत. बघा, तर मी ह्या दोन टर्म न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्या दोन टर्म, एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी. पण लक्षात घ्या, ह्या दोन टर्म ज्या आहेत त्याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे. जर मी ह्या दोन टर्मची ॲडिशन केली तर एक्स प्लस एक्स 2x होणार आहे. पण ह्या दोन टर्मची जर मी सबट्रॅक्शन केली तर माझं एक्स ही टर्म कॅन्सल होऊन फक्त शिल्लक राहणार येते मायनस ए आणि प्लस बी, म्हणजेच बी मायनस ए ही टर्म शिल्लक राहणार येते. आणि खाली साइन्स इंटू साइन फंक्शन आहे, म्हणून मी न्यूमरेटरमध्ये साइन फंक्शनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे ॲक्च्युली मी वरती न्यूमरेटरमध्ये टर्म लिहिलेली आहे साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस ए मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस बी, आणि जर हा ब्रॅकेट ओपन केलं सॉल्व केलं तिथे शिल्लक राहणार आहे साइन बी मायनस ए. आणि साइन बी मायनस ए कॉन्स्टंट टर्म आहे, ती मी न्यूमरेटरमध्ये घेतली आणि तीच टर्म मी डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा घेतली. म्हणजे साइन बी मायनस ए आणि हा साइन बी मायनस ए जर कॅन्सल केला तर आपल्याला दिलेलं इंटिग्रेशन मिळणार आहे. पण याचा फायदा असा होणार आहे की ज्यावेळेस मी इथे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करणार आहे किंवा साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करणार आहे, इथे मी साइन ए मायनस बीचा जर फॉर्म्युला यूज केला तर याच्यामध्ये मला डिनॉमिनेटरमधले एक टर्म मिळेल. म्हणजे बघा, जर मी साइन ए मायनस बी हा फॉर्म्युला इथे यूज केला तर तो फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे साइन एक्स मायनस ए इंटू साइन एक्स मायनस बी. तर तुमच्या लक्षात असेल की ह्या दोनही टर्ममध्ये डिनॉमिनेटरमधली एक टर्म आलेली आहे. इथे साइन एक्स मायनस ए टर्म आहे तर इकडे साइन एक्स मायनस बी टर्म आलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण इंटिग्रेशनमध्ये डिनॉमिनेटर सेपरेट करू, सेपरेट केल्यानंतर आपल्याला इथे साइन एक्स मायनस ए टर्म कॅन्सल होऊन कॉस एक्स मायनस बी अपॉन साइन एक्स मायनस बी टर्म शिल्लक राहणार आहे, ज्याला आपण कॉट एक्स मायनस बी म्हणू. आणि मायनस इथं साइन एक्स मायनस बी टर्म कॅन्सल होऊन कॉस एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स मायनस ए टर्म शिल्लक राहणार आहे, ज्याला आपण कॉट एक्स मायनस ए म्हणू. म्हणजे आपल्याला दोन सेपरेट इंटिग्रेशन मिळालेले आहेत. म्हणजे हेच एक्झाम्पल आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग आता आपल्याला याचं इंटिग्रेशन काढणं शक्य आहे. मग जर मी इथे 1 अपॉन साइन बी मायनस ए ॲज इट इज ठेवलं तर ब्रॅकेटमध्ये कॉट एक्स मायनस बीचं इंटिग्रेशन असतं लॉग साइन एक्स मायनस बी, कारण मी इथे एक्स मायनस बीला टी म्हटलं आहे. कॉट टीचं इंटिग्रेशन असतं लॉग साइन टी आणि अपॉन त्याचं डेरिव्हेटिव्ह, पण याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. तसंच पुढेही लॉग एक्स मायनस ए अपॉन 1 हे त्याचं लॉग साइन एक्स मायनस ए अपॉन 1 हे त्याचं इंटिग्रेशन असणार आहे प्लस सी. म्हणजे आपलं जे फायनल ॲन्सर आहे ते असेल 1 अपॉन साइन म्हणजेच कोसेक बी मायनस ए इंटू लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स मायनस बी आणि पुढे मायनस साइन असल्यामुळे अपॉन साइन एक्स मायनस ए ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. हे माझं फायनल ॲन्सर असणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये साइन इंटू साइन टर्म होती तेव्हा मी न्यूमरेटरमध्ये साइनचा फॉर्म्युला यूज केला. का साइनचा फॉर्म्युला यूज केला? कारण साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये अल्टरनेट टर्म असतात, साइन कॉस आणि कॉस साइन. जेव्हा मी डिनॉमिनेटर सेपरेट करेल तेव्हा त्यातले एक टर्म कॅन्सल होणार आहे आणि मला हे एक्झाम्पल ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये मिळणार आहे. जर मी इथे साइनऐवजी कॉस फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला असता तर कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, आणि मला इथे ह्या दोनही टर्म एकाच
ठिकाणी मिळाले असत्या आणि मला इंटिग्रेशन सॉल्व नसतं करता आलं. म्हणून यासाठी आपण असा रूल बनवू शकतो की जर अशा एक्झाम्पलमध्ये डिनॉमिनेटरला सेम टर्म असतील साईन साईन किंवा कॉस कॉस तर नॉर्मली साईन फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला जातो आणि जर डिनॉमिनेटरला अल्टरनेट टर्म असतील साईन कॉस किंवा कॉस साईन तर न्यूमरेटरमध्ये कॉस फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला जातो, ज्याचा आता मी एक एक्झाम्पल घेणार आहे. बघा हे एक्झाम्पल नंबर 19 आहे. एक्झाम्पल काय बघा, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन एक्स मायनस ए इंटू कॉस एक्स मायनस बी डी एक्स. आता बघा डिनॉमिनेटरमध्ये अल्टरनेट टर्म आहे साईन कॉस, तर मी काय करतो बघा आता, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डिनॉमिनेटरमध्ये साईन एक्स मायनस ए आणि कॉस एक्स मायनस बी टर्म आहे. तर मी ह्या दोन ब्रॅकेटला न्यूमरेटरमध्ये आणणार आहे. न्यूमरेटरमध्ये मला एक्स मायनस ए पण हवा आहे आणि एक्स मायनस बी पण पाहिजे, पण याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल असल्यामुळे तो मला कॅन्सल करायचा आहे, म्हणून मी काय करतो यांची सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन केल्यामुळे एक्स आणि ब्रॅकेट ओपन केल्यानंतर येणारा मायनस एक्स हे कॅन्सल होणार आहे आणि शिल्लक राहणारे मायनस ए प्लस बी. आणि मी इथे आता कॉस हे फंक्शन यूज करणार आहे. का? कारण जर मी इथं साईन फंक्शन यूज केलं तर साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला असतो साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, म्हणजे ही टर्म सेम आली असती एका वरच्या टर्मसाठी. म्हणजे काय बघा, तर इथे ही टर्म काय आता तर एक्स मायनस ए मायनस एक्स प्लस बी जर सॉल्व केलं तर शिल्लक राहतं बी मायनस ए आणि कॉस बी मायनस ए ही टर्म कॅन्सल करण्यासाठी मी ब्रॅकेटच्या इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो 1 अपॉन कॉस बी मायनस ए, म्हणजे हे कॉस बी मायनस ए आणि हे कॉस बी मायनस ए कॅन्सल होणार आणि हीच टर्म शिल्लक राहणार आहे. पण याचा फायदा असा होतो 1 अपॉन कॉस म्हणजेच सेक बी मायनस ए आणि मी इथे कॉस ए मायनस बीचा जर फॉर्म्युला यूज केला तर तो फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी द होल टर्म डिवाइड बाय साइन एक्स मायनस ए इंटू कॉस एक्स मायनस बी. जर मी आता इथे प्रत्येक टर्मला डिनॉमिनेटर सेपरेट केला तर मला मिळेल सेक बी मायनस ए इंटू इंटिग्रेशन ऑफ इथे कॉस एक्स मायनस बी टर्म कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील कॉस एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स मायनस ए म्हणजेच कॉट एक्स मायनस ए टर्म प्लस जर मी इथे साइन एक्स मायनस ए टर्म कॅन्सल केली तर इथे शिल्लक राहील माझं साइन एक्स मायनस बी अपॉन कॉस एक्स मायनस बी म्हणजेच टॅन एक्स मायनस बी डी एक्स. आता बघा हे एक्झाम्पल ॲडिशनमध्ये कन्वर्ट झालं. आता तुम्ही इमॅजिन करू शकता जर मी तर कॉस ऐवजी साईन फंक्शन घेतलं असतं इथं माझा फॉर्म्युला साईन एक्स मायनस ए साईन कॉस आणि कॉस साईन असा आला असता आणि मग ही पूर्ण टर्म इथे कॅन्सल झाली असती आणि मग आपल्याला पुढच्या टर्ममध्ये यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरता आला नसता, कारण इंटिग्रेशनमध्ये तसा फॉर्म्युलाच नाही आहे. म्हणून ही ट्रिक आहे, जर खाली अल्टरनेट फंक्शन असतील साईन कॉस तर न्यूमरेटरमध्ये कॉस फंक्शनचा फॉर्म्युला घ्या आणि जर सेम फंक्शन असेल तर वरती साईन फंक्शनचा फॉर्म्युला घ्या. माझा आन्सर येणार आहे सेक बी मायनस ए इंटू बघा इन ब्रॅकेट कॉट एक्स मायनस एचा फॉर्म्युला वापरण्यासाठी मी एक्स मायनस एला टी म्हणणार. कॉट टीचं इंटिग्रेशन असतं लॉग साईन टी, लॉग साईन एक्स मायनस ए आणि एक्स मायनस एचं डेरिव्हेटिव्ह आलं 1. तसंच टॅन एक्स मायनस बीचा जो साईन कॉसमधला फॉर्म्युला आहे तो असा असतो टॅन एक्स मायनस बीचं इंटिग्रेशन जर मी एक्स मायनस बीला टी म्हटलं तर असतं मायनस लॉग कॉस एक्स मायनस बी आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स मायनस बीचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 प्लस सी. म्हणजेच माझं फायनल आन्सर असणार आहे सेक बी मायनस ए इंटू लॉग, इथं मी लॉग मायनस लॉग म्हणजे लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे माझा आन्सर येईल लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स मायनस ए अपॉन कॉस एक्स मायनस बी प्लस सी. हे असेल माझं या इंटिग्रेशनचं आन्सर. थोडं किचकट वाटत असेल पण थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कळायला लागतील. आय होप यू अंडरस्टँड. वी टेक नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 20. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस 3x मायनस
कॉस एक्स डी एक्स. बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. आणि जर तो फॉर्म्युला तुम्हाला पाठ नसेल तर मी तुम्हाला तो फॉर्म्युला सांगतो. तो फॉर्म्युला असतो कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू मायनस 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. जर हा फॉर्म्युला मी इथे अप्लाय केला तर मला डिनॉमिनेटरमध्ये मिळू शकेल मायनस 2 साइन या दोन्ही टर्मची ॲडिशन 3x प्लस एक्स होतो 4x अपॉन 2 म्हणजेच 2x इंटू साइन 3x मायनस एक्स होतो 2x अपॉन एक्स म्हणजेच x. आणि मी न्यूमरेटरमध्ये काय करतो आता, न्यूमरेटरमध्ये मी 1 ऐवजी लिहितो साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, कारण ही आपली आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल असतं 1. आता जर मी हे डिनॉमिनेटर सेपरेट केले तर बघा मला काय टर्म मिळेल. हा इक्वल येईल मायनस 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ बघा साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन 2x इंटू साइन एक्स आणि डी एक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन 2x इंटू साइन एक्स डी एक्स. बरोबर. बघा आता मी यातून हे मायनस बाहेरच ठेवतो. इंटिग्रेशन ऑफ इथे जर मी साइन एक्सची एक टर्म कॅन्सल केली तर ती शिल्लक राहील साइन एक्स अपॉन साइन 2x. पण साइन 2x म्हणजेच काय 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स बरोबर डी एक्स. प्लस इथं कोणतीच टर्म कॅन्सल होत नाही. इथं शिल्लक राहील कॉस स्क्वेअर एक्स अपॉन पण साइन 2x म्हणजेच 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे इथे येईल 2 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स. आणि जर इथे पण मग कॉस एक्सची टर्म कॅन्सल झाली आणि जर आपण हा 2 जर बाहेर काढला कॉमन म्हणून इथं शिल्लक राहील मायनस 1/4 इंटू इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ इथं साइन एक्स टर्म कॅन्सल झाली शिल्लक राहिलं 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच सेक एक्स डी एक्स. प्लस इथं हा आपण 2 कॉमन काढलेला आहे शिल्लक राहिलं कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स. कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स. मग आपण याचं सेपरेट इंटिग्रेशन काढू शकतो. मग आपला आन्सर येईल मायनस 1/4 इंटू इन ब्रॅकेट सेक एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि कोसेक इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कोसेक एक्स प्लस सी आणि हे असेल आपलं फायनल आन्सर. बघा आज आपण 20 एक्झाम्पल घेतले आणि थोडेसे काही एक्झाम्पल हार्ड होते. थोडी प्रॅक्टिसची गरज आहे म्हणून तुम्ही याची प्रॅक्टिस करा. हे सगळे एक्झाम्पल लिहा, 1-2 वेळेस सोडवून बघा, त्या सगळ्या स्टेप चेक करा आणि त्यात जर काही डाऊट असेल तर अवश्य त्याविषयी कॉमेंट्समध्ये लिहा, विचारा. आणि हे एकदा जर तुम्हाला चांगलं समजलं तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे अजून काही एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला याचा एक्झरसाइज सोडवता येईल. होप you understand what I told you today. Bye.